Hello students, this is our paper second, environmental pollution and control first. So today we shall learn about industrial effluents and their interactions with soil components. So firstly, introduction. As well as micronutrients and heavy metals, addition of ternary effluences is reported to cause deflocculation of soil particles and increase in then P and K levels of soils. So ह्या इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स मधले जे पण मायक्रोन्यूट्रियंट्स असतील किंवा हेवी मेटल्स असतील किंवा टॅनरी इफ्लुएन्सेस जे असतील तर ते सॉइल पार्टिकल्स जे आहेत तर त्याचं कन्वर्ट इंटू व्हेरी फाईन पार्टिकल्स डिफ्लॉक्युलेशन करतात. तर ते जी सॉइल आहे तर तिचं फाईन पार्टिकलमध्ये करण्याचं काम करतात अँड इन्क्रीज इन पी अँड के लेवल ऑफ सॉइल. सो फॉस्फरस आणि पोटॅशियमची जी लेवल आहे तर ती इन्क्रीज करण्याचं काम करतात. सिमिलरली डिलेटेरियस इफेक्ट्स सच ॲज increase in pH, sodicity and EC in soils due to the use of textile effluents are reported. तर हार्मफुल इफेक्ट काय तर जे pH आहे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा सोडिसिटी असेल मीन्स ॲक्युम्युलेशन ऑफ सोडियम सॉल्ट रिलेटिव्ह टू अदर टाइप्स ऑफ सॉल्ट कॅटन्स especially calcium. So and EC electrical conductivity increase करण्याचं काम हे जे हेवी मेटल्स असतील इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स मधले किंवा जे पण मायक्रोन्यूट्रियंट्स असतील तर ते ह्याचं काम करतात. Then soil degradation. Decline in soil productivity through adverse changes in the nutritional status, soil organic matter, structural attributes and concentration of electrolytes and toxic elements. So soil degradation means जी पण सॉइलची प्रोडक्टिव्हिटी असेल किंवा जे पण न्यूट्रिशनल स्टेटस असेल सॉइलचं किंवा सॉइलमधलं जे ऑर्गॅनिक मॅटर असेल किंवा स्ट्रक्चरल ॲट्रिब्यूट्स मीन्स जी पण सॉइलची जी रचना असते किंवा तिचे जे गुणधर्म असतात किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट्स असेल किंवा टॉक्झिक मेटल्स असतील जे पण पॉयझनस इलेमेंट्स असतील तर सॉइलची जी प्रोडक्टिव्हिटी असते तर त्यामध्ये ॲडवर्स चेंजेस क्रिएट होतात soil degradation मुळे. Then occurs due to the interactive effects of anthropogenic and biophysical factors on soil properties and leads to adverse attraction in soil properties, environmental quality, agricultural productivity and sustainability. So अजून काय चेंजेस होतात तर जी पण अँथ्रोपोजेनिक म्हणजे ह्युमन मेड किंवा मॅनमेड ज्या प्रॅक्टिस असतील किंवा फॅक्टर्स असतील किंवा बायोफिजिकल फॅक्टर्स जे असतील तर ते सॉइलची जी प्रॉपर्टी असेल किंवा एन्व्हायरमेंटल क्वालिटी असेल किंवा ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी असेल किंवा सस्टेनेबिलिटी असेल तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲडवर्स चेंजेस क्रिएट करून आणतात. ओके, दॅट इज द सॉइल डिग्रेडेशन. देन कॉम्पोजिशन ऑफ इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स. आता हे इंडस्ट्रियलमधलं जे इफ्लुएंट असेल तर त्याच्यामधल्या वेगवेगळे केमिकल्स कुठले आहेत किंवा त्याचं कॉम्पोजिशन कसं आहे. सो फर्स्टली NPKSCl मीन्स नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर अँड क्लोरीन. देन सेकंडली ऑर्गॅनिक मॅटर्स. सो जे पण सगळं ऑर्गॅनिक मॅटर असेल सेंद्रिय
These are also composition of industrial effluents. Then heavy metals, झिंक असेल, कॉपर असेल, आयर्न असेल किंवा manganese, cobalt, cadmium, nickel and lead. These are the heavy metals present in industrial effluents. Then high BOD and COD means biological oxygen demand and chemical oxygen demand. Then sodium and other salts, म्हणजे पण सोडियम असेल किंवा अदर सॉल्ट असेल किंवा अदर्स जे न्यूट्रियंट्स असतील, these are also included in industrial effluents. Then organic chemicals. सो ऑर्गॅनिक केमिकल्समध्ये कुठले कुठले इन्क्लूड असतील तर हायड्रोजन असेल, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस. these are the organic chemicals. Then petroleum hydrocarbons. So these are the complex substances formed from hydrogen and carbon molecules. This is petroleum hydrocarbons. These all are composition of industrial effluents. Then nextly, sources of selected inorganic soil pollutants. म्हणजे जे पण हेवी मेटल्स आहेत ते त्याचे सोर्स कुठून आहेत आणि ते सॉइलला कसं कॉन्टॅमिनेशन करतात किंवा त्याचे सोर्सेस कुठले कुठले आहेत. तर फर्स्टली arsenic. So source of soil contamination: pesticides, coals and petroleum mine tailing and irrigation water. So pesticide, arsenic कुठे कुठे प्रेझेंट आहे तर पेस्टिसाइड्स असतील, जे पण आपण क्रॉप असेल किंवा प्लांटवरचे डिसीजेस घालवण्यासाठी आपण पेस्टिसाइड यूज करतो. सो त्यामध्ये सुद्धा आर्सेनिक प्रेझेंट असतो. देन कोल अँड पेट्रोलियम. कोल आणि पेट्रोलियमच्या ज्या पण इंडस्ट्रीज असेल किंवा मायनिंग असेल तर किंवा इरिगेशन वॉटर, सो त्या ठिकाणी सुद्धा आर्सेनिक प्रेझेंट असतो. देन नेक्स्टली कॅडमियम, इलेक्ट्रोप्लेटिंग, देन पिगमेंट्स, batteries, fertilizers. So electroplating means different types of coating by electrolytic deposition with chromium, silver or another metals. Okay, this is electroplating. Then pigments, natural coloring matter, then batteries and fertilizers. तर जे पण सगळे फर्टिलायझर्स वगैरे असतील तर त्यामध्ये सुद्धा कॅडमियम प्रेझेंट असतो. देन नेक्स्टली क्रोमियम, स्टेनलेस स्टील, पिगमेंट्स, लेदर टॅनिंग. सो स्टेनलेस स्टील असेल किंवा पिगमेंट्स असेल, जे पण आपण आत्ता बघितलं की नॅचरल कलरिंग मॅटर, सो त्याच्यामध्ये सुद्धा क्रोमियम प्रेझेंट असतो. देन लेदर टॅनिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा क्रोमियम प्रेझेंट असतो. देन लीड, कंबशन ऑफ ऑइल, गॅसोलिन, कोल, पेंट, पिगमेंट्स, देन बॅटरीज. सो लीड कुठे कुठे प्रेझेंट असतं तर कंबशन ऑफ ऑइल. सो ऑइलचं जे कंबशन होतं तिथे पण लीड प्रेझेंट असतो किंवा गॅसोलिन असेल, पेट्रोल असेल किंवा कोल असेल, पेंट, पिगमेंट, देन बॅटरीज. देन मर्क्युरी, pesticides, metallurgy and thermometer. So different types of pesticides, also mercury available in there. Then metallurgy, जे पण मेटल्स असतील तर तिथे पण मर्क्युरी प्रेझेंट असते, धातुशास्त्र. आणि जे थर्मोमीटर आपण यूज करतो टेम्परेचर चेक करण्यासाठी तर त्यामध्ये सुद्धा मर्क्युरी असते. देन निकेल, कोल, electronegativity, then batteries and mining. So निकेल सुद्धा कोल असेल किंवा बॅटरीज असेल, मायनिंग असेल किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग असेल तर त्याच्यामध्ये निकेल प्रेझेंट असतो. देन लास्टली सेलेनियम, हाय सेलेनियम जिओलॉजिकल फॉर्मेशन अँड इरिगेशन वेस्ट वॉटर. सो जिओलॉजिकल जे फॉर्मेशन असेल, स्टडी ऑफ लिथॉलॉजी असेल किंवा लेयर्स ऑफ स्ट्राटा, देन स्ट्रक्चर ऑफ सॉईल, रॉक्स, सो तिथे सेलेनियम प्रेझेंट असतो किंवा इरिगेशन ऑफ वेस्ट वॉटर.
So these are the sources of selected inorganic soil pollutants. Got it? Then nextly, effect of effluent soil and physical properties. So there are 5 main effect of effluent soil and physical properties. Their physical properties. So firstly, bulk density. Second, water holding capacity. Third, hydraulic conductivity. Then porosity and aggregate stability. तर जी पण bulk density असते, it is the weight of soil in given volume. Then water holding capacity, वॉटरची जी होल्डिंग करून ठेवण्याची जी कॅपॅसिटी असते वॉटर सॉइलची, तर त्याला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणतो. देन हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी असेल, फ्लुइड कॅन मूव्ह थ्रू पोर स्पेसेस ऑर फ्रॅक्चर्स. देन पोरोसिटी, मातीची जी क्षमता असते किंवा जो कस असतो तर त्याला आपण सॉइलची पोरोसिटी म्हणतो. किंवा ॲग्रिगेट स्टॅबिलिटी म्हणजे मातीची जी स्टॅबिलिटी असेल तर त्याला आपण एकूण ॲग्रिगेट स्टॅबिलिटी म्हणतो. तर दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. देन नेक्स्टली, इम्पॅक्ट्स ऑफ इफ्लुएन्स ऑन द एन्व्हायरमेंट. सो हे जे इंडस्ट्रियल इफ्लुएंट आहे तर त्याचा आपल्या एन्व्हायरमेंटवर काय इम्पॅक्ट होतो. सो फर्स्टली, industrial effluents contain toxic and hazardous materials from the waste that settle in river water as bottom sediments and constitute health hazardous to the urban population that depend on the water as source of supply for domestic uses. सो हे जे पण इफ्लुएंट असेल इंडस्ट्रियल, त्यातले जे टॉक्झिक किंवा हजार्डस मटेरियल्स असतात तर ते जी पण रिव्हर असेल तर त्याच्या बॉटमला जाऊन किंवा त्याचा जो पाण्याचा जो खालचा थर आहे तर तिथे ते जाऊन साठतात. तर त्याच्यानंतर जे पण अर्बन पॉप्युलेशन असेल किंवा हे सगळे तर रिव्हर असेल किंवा आपल्याला जे वापरण्यासाठी किंवा डोमेस्टिक यूजसाठी जे पाणी आपण यूज करतो ते ऑफकोर्स रिव्हर थ्रू आपल्याला मिळतं. सो धिस इज ऑल्सो इम्पॅक्ट. तर ते जे पाणी असतं त्यामध्ये जे इफ्लुएंट असेल ते मिक्स झालेलं असतं. सो त्याच्या थ्रू वेगवेगळे जे मायक्रोन्युट्रियंट्स असतील किंवा हेवी मेटल्स असतील तर ते त्या पाण्यामध्ये मिक्स झालेले असतात आणि ते पाणी जर ह्युमननी यूज केलं तर ते हार्मफुल असतं किंवा त्याच्या थ्रू वेगवेगळे डिसीजेस क्रिएट होऊ शकतात. देन इम्पॅक्ट ऑफ industrial effluents has on the environment is not limited to water bodies alone, rather cut across all portion of the environment. सो हे जे इंडस्ट्रियल इफ्लुएंट आहे तर ते फक्त पाणी असेल किंवा वॉटर पोल्युशनच नाही क्रिएट करत, तर ते आपली जी ऑल इकोसिस्टीम असेल जिथे जिथे आपण ते पाणी यूज केलं जातं तर तिथे तिथे ते सगळ्याला हार्म करतं. तर ते पाणी आपण शेतीसाठी यूज करतो किंवा डोमेस्टिक यूजसाठी यूज करतो किंवा अदर काही जे यूजेस असेल तर त्याला ते सगळ्याला हार्म करतं. देन इम्पॅक्ट ऑफ इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स विल बी डिस्कस ॲज इट अफेक्ट्स each component of the environment namely. So there are 4 factors or effects on environment. Firstly, impact on the water bodies. So हे जे इंडस्ट्रियल इफ्लुएंट आहे तर ते कशाला इम्पॅक्ट करतं, इम्पॅक्ट ऑन द वॉटर बॉडीज मीन्स जे हायड्रोस्फेअर आहे आपला तर त्याला इम्पॅक्ट करतं डायरेक्टली. देन इम्पॅक्ट ऑन द सॉईल मीन्स जो लिथोस्फेअर आहे आपला सॉईलचं पोल्युशन करण्याचं सुद्धा काम हे इफ्लुएंट करतं. देन इम्पॅक्ट ऑन द एअर, ऑफकोर्स वॉटर पोल्युशन झालं किंवा सॉईल पोल्युशन झालं तर त्याच्या थ्रू एअर पोल्युशनसुद्धा क्रिएट होणार आहे. आणि जे पण इफ्लुएंट असेल किंवा इंडस्ट्रीजमधून निघणारा जो स्मोक असेल किंवा धूर असेल त्याच्या थ्रूसुद्धा एअर पोल्युशन क्रिएट होतं. देन नेक्स्टली इम्पॅक्ट ऑन द ह्युमन्स अँड ऑन द इकोसिस्टीम अँड फ्लो ऑफ एनर्जी. सो फक्त हे जे इफ्लुएंट असेल ते वॉटर पोल्युशन असेल किंवा सॉईल पोल्युशन असेल किंवा एअर पोल्युशनच नाही क्रिएट करत तर ते
जे ह्युमन असेल किंवा प्लांट्स असतील किंवा आपली जी ऑल इकोसिस्टम आहे तर त्याला डॅमेज करण्याचं किंवा हार्म करण्याचं काम करतं. अँड ऑल्सो फ्लो ऑफ एनर्जी, तर आपली जी फूड वेब आहे तर त्याला सुद्धा डॅमेज करण्याचं काम करतं. ओके, these are the impacts of effluent on the environment. Then lastly, conclusion. So industrial effluents are rich source of plant nutrients and an alternative source of irrigation water. तर हे जे इंडस्ट्रियल इफ्लुएंट आहे तर त्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंट आहेत, तर हेवी मेटल्स आहेत जसे की आपण बघितले, पण त्याच्याबरोबरच तो रिच सोर्स आहे ऑफ प्लांट न्यूट्रियंट्सचा. तर जे पण अँड ऑल्सो अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इरिगेशन वॉटर, आणि तो त्याचबरोबर अल्टरनेटिव्ह सोर्स पण आहे इरिगेशन वॉटरचा. देन यूज ऑफ इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स हॅव डायव्हर्स इफेक्ट ऑन डिफरंट सॉइल प्रॉपर्टीज. सो हे जे इंडस्ट्रियल इफ्लुएंट आहे तर ते डायव्हर्स करण्याचं काम करतं किंवा चेंजेस करण्याचं काम करतं सॉइल प्रॉपर्टीजचं. देन कंटिन्यूड यूज ऑफ दीज इफ्लुएंट्स लीड्स टू द बिल्डअप ऑफ हेवी मेटल कॉन्सन्ट्रेशन इन सॉइल टू टॉक्झिक लेवल. जास्ती प्रमाणात जर हे इंडस्ट्रियल इफ्लुएंट सॉईलमध्ये मिक्स झालं त्याच्या थ्रू सॉईलचं पोल्युशन तर होतंच, पण ते अजून काय क्रिएट करतं तर हेवी मेटल कॉन्सन्ट्रेशन जे आहे सॉईलमधलं किंवा टॉक्झिक लेवल जे आहे तर ती इन्क्रीज करण्याचं काम करतं आणि मोठ्या प्रमाणात तिथे सॉईल पोल्युशन क्रिएट होतं. देन बिल्डअप ऑफ हेवी मेटल्स हॅव इमेन्स डिट्रायमेंटल इफेक्ट्स ऑन प्लांट, ॲनिमल्स अँड ह्युमन बीइंग. तर हे जे हेवी मेटल्स आहे झिंक, कॉपर, आयर्न, मॅंगनीज किंवा कोबाल्ट असेल, कॅडमियम असेल, निकेल किंवा लीड, आपण जे हे मेटल्स बघितले तर हे खूप मोठ्या प्रमाणात प्लांट असेल किंवा ॲनिमल्स असेल किंवा ह्युमन बीइंगच्या जर बॉडीमध्ये ते एंटर झाले तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात हार्म करतात किंवा डॅमेज करण्याचं काम करतात किंवा त्याच्या थ्रू वेगवेगळे डिसीजेस क्रिएट होऊ शकतात. देन इंटेग्रेटिव्ह अप्रोचेस कॅन ओनली चेक द सॉइल डिग्रेडेशन थ्रू इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स. सो हे जे सॉइल डिग्रेडेशन होण्याचं मोठ्या प्रमाणात जे काम आहे तर हे इंडस्ट्रियल इफ्लुएंट करते. ओके, दीज आर द इफेक्ट and also conclusion of industrial effluents on soil. Okay, thank you.